सो असा हा टाईम आम्ही सगळ्यांनी 4 ते 5 वर्षांपूर्वी स्पेंड केलेला. हा माझा दाद्या, मी आणि आमचे 2 फ्रेंड्स. ते व्हिडिओमध्ये नाही येत कारण की त्यांना ॲलर्जी आहे त्यामुळे. सो तेव्हा आम्ही सगळेजण भेटलेलो होतो. त्यानंतर काय आमची अशी म्हणजे ग्रुप पूर्ण आमचा भेटलेला, पण तेव्हासुद्धा आम्ही चौघेजणच होतो. आणि तेव्हा आम्ही रेवदंडा बीचला बसलेलो, खूप वेळ बसलेलो, इवन मॉर्निंग होईपर्यंत बसलेलो. आणि खूप छान तेव्हाची फीलिंग्स होती. जसंच म्हटलं, फ्रेंडसुद्धा तो मुंबईला असतो, तर तो गावी आलेला होता, तो आला आहे. आणि आम्ही तिघे पण अलिबागलाच असतो. तर म्हटलं की आज प्लॅन करूयात भेटण्याचा, टाईम स्पेंड करूयात सगळेजणं. सो सडन प्लॅन झाला आणि मग आम्ही सगळेजणं भेटलो. मी भेटण्याआधी एक आधीच कंडिशन अप्लाय करून ठेवलेली की बाबा तुम्ही जर मला चॉकलेट्स देणार असाल तरच मी येणार आहे, अदरवाईज मी नाही येणार आहे. तर त्यांनी मला चॉकलेट्स दिले खूप सारे. पण ते सुद्धा खूप अगदी हुशार माणसं निघाली. त्यांनीसुद्धा मला एक कंडिशन ठेवलेली होती की बाबा दिलेला राईस जर तू संपवलास तरच तुला आम्ही 100 डेअरी मिल्क्स देऊ, ज्या तू म्हणशील त्या. हे चॅलेंज होतं आणि मी ते एक्सेप्टही केली. बट मी ते चॅलेंज हरली कारण की मला राईस नाही संपलं. कारण की खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडे जास्तच माझे चोचले असल्यामुळे ते नेहमी माझ्या बाबतीत क्युरियस असतात सगळेजणं. पण मी हरले चॅलेंज, नाहीच संपवलं राईस. अँड त्यानंतर मग रेवदंडा फोर्टला म्हणजे बीचला जाण्याचं ठरवलं होतं ॲक्च्युली. पण आम्हाला खाण्यासाठी पुन्हा रेवदंड्याला आम्ही गेलेलो, पण रेवदंड्यावरून पुन्हा आम्हाला रिटर्न यावं लागलं नागावलाच. सो आम्ही तिथेच खाल्लं वगैरे आणि त्यानंतर मग नागाव बीचलाच आम्ही जाऊन बसलो. जास्त वेळ पण थांबायचं नव्हतं कारण की दुसऱ्या दिवशी सगळ्यांचेच आमचे ऑफिस होते, त्यामुळे मग नाही थांबलो आम्ही जास्त वेळ. सो नागाव बीचला बसलो आणि माहीत नाही कारण हाच प्लॅन मुळात आमचा 4 ते 5 वर्षानंतर झालेला आहे. सो नेक्स्ट प्लॅन कधी होईल हे नाही माहिती आहे. मे बी पुढल्या वर्षीपर्यंत सगळ्यांचीच लग्न होणार आहे. त्यानंतर कोण कुठे असेल, कोण कुठे नसेल, नाही माहिती. सो थोडा वेळ बसलो, अर्धा 1 तास बसल्यानंतर मग दादाला सोडलं आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा अलिबागला यायला निघालो. दादा नागावलाच असतो माझा. सो त्याला सोडल्यानंतर मग आता अलिबागला मला सोडायला ते येत आहेत सगळेजणं. सो आता बघू नेक्स्ट टाईम कधी भेटू सर्व आम्ही.